तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील जी रायगड जिल्हा परिषद शाळा आहे त्या ठिकाणी। वेलकम सर। नमस्ते। नमस्ते भैया। तर मित्रांनो, इथे आल्यानंतर छोट्या छोट्या मुलांकडून सरांचं आणि उपस्थित जे मान्यवर आहेत त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आलंय। आपल्याला समोर बघायला मिळत असतील, स्वतः सर आहेत, बाजूला युगंधर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट साप्ते सर आहेत, इकडे कुद्रुते साहेब आहेत आपले की बागमांडलेचे आपले सगळ्यांना माहिती आहे, सगळेजण ओळखतात आजूबाजूच्या परिसरातील पंचक्रोशीतील लोक। संदीप लाड आहेत आणि दादा, नाव काय आपलं, हां, सुयोग आगरकर दादा आहेत आणि इकडे सर आपले लाखन सर आहेत आणि शिक्षक वृंद। इथे देखील सरांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून युगंधर प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक साहित्यांचं वाटप केलं जाणार आहे। मागील 3-4 दिवसापासून युगंधर प्रतिष्ठानचे जे सदस्य आहेत, संस्थापक अध्यक्ष आहेत, हे तालुकाभर फिरून ज्या प्राथमिक शाळा आहेत जिथे सुखसोयींचा अभाव आणि जिथे शासनाच्या ज्या योजना आहेत त्या पोचत नाही, तिथे विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी जे लागणारे शैक्षणिक साहित्य आहे त्यांचं वाटप केलं जात आहे। हे बघा, आता इकडे आपले या हरिहरेश्वर शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत लाखन सर यांच्या हस्ते लाखन सरांचं डॉक्टर ढवळे सरांचं स्वागत होत आहे। सर्वप्रथम रायगड जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा हरिहरेश्वर या शाळेमध्ये माझी शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री पुरस्कार प्राप्त शाळेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो शब्दसुमनाने। माणसामध्ये देव शोधणारी माणसं आज आपल्याकडे आलेली आहेत आणि आज ज्यांना आपण या पृथ्वी तळावरचे देव मानतो त्या आजचा दिवस आहे तो डॉक्टरांचा दिवस आहे आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी गोष्ट आहे की डॉक्टर ढवळ्यांचा आज वाढदिवस आहे। त्यामुळे मी सर्वात प्रथम वैद्यला विनंती करेन, वैद्य डॉक्टरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करेन। डॉक्टर, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद सर। सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय, आज ज्यांचा सत्कार आहे असे बर्थडे बॉय म्हणूया आमचे मित्र डॉक्टर ढवळे सर, युगंधर प्रतिष्ठानचे सदस्य आणि या वाटप प्रसंगी किंवा या तालुक्यामध्ये जी काही वाटप केली जाते युगंधरच्या माध्यमातून याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे आमचे हिदायतभाई कुदरते, प्रतिष्ठानचे सदस्य संदीप लाखन सरांचे इतर सर्व सहकारी आणि विद्यार्थी बाळांनो, आज जसं लाखन सरांनी सुरुवातीलाच सांगितलं, आज कुठला दिवस आहे? डॉक्टर डे आहे, बरोबर आहे ना? आणि आज आपल्या शाळेमध्ये कोण आलंय? आज आपल्या शाळेमध्ये डॉक्टर ढवळे सर आले। ढवळे सरांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आपण या ठिकाणी तुम्हाला छोटीशी जी काही गिफ्ट आहे, छोटीशी जी भेट आहे, यामध्ये ज्या नोटबुक्स, ज्या वह्या आहेत त्या आपण या ठिकाणी तुम्हाला देतोय। त्या वह्यांचा आपण नक्कीच चांगला वापर कराल याचा आम्हाला विश्वास आहे। मित्रांनो, मी क्वचितच मंदिरामध्ये जातो, परंतु मला शाळेत जायला भरपूर आवडतं। मी विविध शाळांमध्ये जातो आणि माझी अशी नम्र अशी धारणा आहे की कुठल्याही देवळामध्ये
आपण जर एखादा प्रसाद ठेवला, त्याच स्वरूपाचा प्रसाद जर आपण एखाद्या शाळेमध्ये ठेवला, म्हणजे त्या शाळेतल्या देवांना, म्हणजे बाळांनो तुम्हाला जर तुमच्याशी आम्ही संवाद साधला तर तो मनाला फार सुखद असतो. परंतु माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही जितकं जास्त शिकाल ना, तितका समाजातला तुमचा मानही वाढतो आणि तुमचं आयुष्य सुद्धा चांगलं होतं. युगंधर प्रतिष्ठान पूर्ण तालुक्यामध्ये लाखनसर, पूर्ण श्रीवर्धन तालुक्यामध्ये मला वाटतं आता ही 14वी किंवा 15वी शाळा असेल. आम्ही पूर्ण तालुक्यामध्ये फिरतोय आणि तालुक्यामध्ये काय करतोय, मराठी शाळांमध्येच आवर्जून येतोय. का मराठी शाळांमध्ये येतोय? कारण की आपल्या मराठी शाळांचा कुठंतरी विद्यार्थ्यांची जी पटसंख्या आहे ही कुठंतरी कमी होते असं मला वाटते. मग त्या अनुषंगानं आमचं एक दायित्व आहे, आमचं एक कर्तव्य आहे, एक समाजातला घटक या नात्यानं कुठंतरी आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, पालकांशी संवाद साधावा, शिक्षकांशी संवाद साधावा, म्हणून आम्ही फिरतोय सर. माझी आपल्या सर्वांना विनंती असेल की तुम्ही तुमच्या घरी जाऊन तुमच्या पालकांना, तुमच्या मित्रांना तुम्ही सांगायचंय की आम्ही जसं मराठी शाळेत शिकतोय तसे आमच्या बाकी मुलांना, आमच्या बाकी सहकार्यांना सुद्धा मराठी शाळेमध्ये पाठवा. त्याचं कारण असं बाळांनो, आज तुमच्या पुढे एक आदर्श असं उदाहरण आहे. डॉक्टर साहेब सुद्धा मराठी माध्यमातून शिकले. डॉक्टर साहेब आज MD आहेत. मग एवढ्या मोठ्या पदावरती एखादा व्यक्ती जाऊ शकतो मराठी माध्यमांमध्ये शिकलेला, हा तुमच्या समोरचा आदर्श आहे. आज सर तुमच्या खास भेटीला आले. सरांची जो बिझी शेड्यूल जो काय आता व्यस्त जे वेळापत्रक होतं त्याच्यातून सुद्धा सरांनी आज वेळ दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी सरांची सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि तुम्हा सर्वांना पुनश्च एक वार विनंती करतो की आपण मराठी शाळेत शिकायचंय हे आपल्या घरच्यांना, आपल्या मित्रांना आपण सगळ्यांना सांगायचंय. पुन्हा एकदा सर्वांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला वाटतं साहेबांची, ढवळे साहेबांची बरीचशी सेवा पेक्षा किमान माझ्या माहितीनुसार 30 वर्ष सेवा श्रीवर्धन मध्ये झालेली आहे. मी जेव्हा 95ला लागलो तेव्हा माझं मेडिकल सर्टिफिकेट साहेबांनी दिले. कदाचित त्याच्या अगोदर एकाच वर्ष तुम्ही 95ला जुलै महिन्यात, हा जुलै महिना, म्हणजे साहेब सुद्धा एकाच वेळेला लागले, मी पण त्याच वेळेला एज्युकेशन डिपार्टमेंट मध्ये लागलो. आणि आज 30 वर्षांनी साहेबांचा इथे वाढदिवस होतो. या रायगड मधली एकमेव शाळा आहे की जिला 32 पैकी 32 मार्क मिळाले. आणि गावातले या शाळेचे जे माजी विद्यार्थी आहेत, प्रशांत लांगी यांनी या शाळेचा कायापालट करून टाकला. माझा मित्र, माझा क्लासमेट आणि मी आणि तो असं एकत्र शिकलो. त्यामुळे आम्हाला वाटलं की आमची शाळा काहीतरी करावी आणि म्हणून 2-4 वर्षापासून सगळं रिनोव्हेशन चालू आहे. अजूनही सगळे डायनिंग वगैरे अजूनही यावर्षी. हा कोण, मी या शाळेचा विद्यार्थी आणि या शाळेमध्ये 30 वर्षे सेवा केली आहे. 30वं वर्ष चालू आहे. आणि माझी शाळा, माझे विद्यार्थी, माझी माती आमची, आपण बोलतो ना आमची माणसं आमची माती, तसा प्रकारचा हा खेळ आहे. आणि या तुम्हाला आज त्याला म्हणतात ना दुग्ध शर्करा योग आहे. म्हणजे दुधामध्ये साखर टाकल्यावर दूध छान वाटतं ना, नाहीतर पच्च असतं. तसं आज तुम्हाला नक्की वस्तू मिळतील, त्या हा दूध आहे. परंतु ढवळे साहेबांचं तुम्हाला मार्गदर्शन मिळेल आणि त्यांचा वाढदिवस आपल्याला साजरा करताना आला, हा आपल्यासाठी एक दुग्ध शर्करा योग आहे. त्यामुळे मी विनंती कर परत एकदा नेहमी जसं वाढदिवस साजरा करतो की नाही, हा तसं बोलायचंय सगळ्यांनी. डॉक्टर साहेब तुम्ही जरा 2 मिनिटं उभे राहा. हॅपी बर्थडे बोला बघू जोरात सगळ्या. आपण दोघांनी फक्त कॉम्प्लिमेंट द्यायचे आहेत. वैद्य वीरा डॉक्टरला कॉम्प्लिमेंट दे.
today is Doctor's birthday. Happy birthday, Doctor. Many, many happy returns of the day. Have a progressive, prosperous life. God bless you. थँक्यू बेटा. Yes. Today's Doctor's birthday. Happy birthday, Doctor. Many, many happy returns of the day. Have a progressive, prosperous life. God bless you. थँक्यू. आता मी विनंती करतो की वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमानिमित्त आपलं मनोगत तुम्ही द्या. मुलांनो, तुम्ही खेड्यात राहता ना, तर मी एक असा तुमच्यापेक्षाही खूप छोट्या खेड्यातला मुलगा आहे. माझे आई वडील साधे शेतकरी होते आणि तुमच्या अंगावर भारदस्त कपडे आहेत. या वयामध्ये असताना मी एक आमच्याकडं बनियान म्हणतात, बनियान आणि चड्डी घालून 4थी पर्यंत मी शिक्षण केलेलं आहे. मी तिसऱ्या वयाच्या म्हणजे जेव्हा वर्ग येतात 3रीला होतो तेव्हापासून बाबांच्या सोबत खांद्याला खांदा लावून गुरं, म्हशी आणि शेतीतली संपूर्ण कामे करायचो. मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आज की शिक्षणाची तुम्हाला शिकावं असं वाटतंय का? बोला परत. कशासाठी शिकावं असं वाटतं? बोला. काहीतरी उद्देश असतात ना. कोणाला बंगला हवा असतो, कोणाला गाडी हवी असते, कोणाला आपल्याला देश मोठा करायचा असतो, कोणाला आई वडिलांची सेवा करायची असते, कोणाला भाऊ बहिणींची सेवा करायची असते, कोणाला आजीची सेवा करायची असते. असे अनेक प्रकारचे प्रत्येकाचे स्वप्न असतात. तुमचे आहेत की नाही? आहेत. कुणाला विमानात फिरावं असं वाटतं, कुणाला डॉक्टर व्हावं असं वाटतं, कुणाला इंजिनियर व्हावं असं वाटतं. खरं सांगू, शिक्षणामधून माणूस जी आपली बुद्धिमत्ता आहे, हा बुद्धिमत्तेचा विकास होतो आणि त्यातनं जी काही आपली स्वप्न आहेत ती साकार करण्यासाठी, साकार म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला आता एखादी मोठी मर्सिडीज गाडी घ्यायची, तर हे असे एखादे उदाहरण सांगितलं तुम्हाला, ते घेण्यासाठी हे स्वप्न जे आपण पाहतो ते साध्य करण्यासाठी आपल्याला एक शिक्षणाचं माध्यम आहे आणि तुमची बुद्धिमत्ता. तर प्रत्येक वेळ प्रत्येक गोष्ट ही कष्टाशिवाय तुम्हाला मिळणार नाही. तुमचे आई वडील कष्ट करतात की नाही? काय करतात? एखादे उदाहरण सांगा मला. काय कष्ट करतात? कष्ट करतात म्हणजे काय करतात? आई बाबा मला तू काय सांग बरं, करतात? काय करतात तुझे बाबा? काय करतात तुझे बाबा? नाही, काहीतरी करत असतील ना. आई काहीतरी काम करत असतील, तुझे बाबा काहीतरी काम करत असतील, करतात ना. काय करतात? हा, किचन किचन. बस. तुझे बाबा काय करतात? माझे बाबा रूम सांभाळतात. हा, हॉटेल हॉटेल बसा. तर कसं आहे की हा एक व्यवसाय आहे, पण हॉटेल किचन सांभाळताना, हॉटेल सांभाळताना त्यांना सकाळपासून साफसफाई आली, भांडी साफ करणं आलं, स्वयंपाक करणं आलं, त्यासाठी लागणारं साहित्य आणावं लागतं आणि नंतर काय जे काय मिळणारा महिन्याकाठी म्हणा, दिवसाकाठी 4 पैसे जे मिळतात ते तुमच्या शिक्षणावर खर्च केला जातो, तुमच्या भावंडावर खर्च केला जातो, आईसाठी काय घेतलं जातं, आजीसाठी काय घेतलं जातं आणि काही त्या निमित्ताने उरलेले पैसे आहेत ते घरासाठी. तर तुम्हाला वाटतं बा मुंबईला जाऊन शिकावं, वाटतं की नाही? नाही वाटत? खेडे चांगलं आहे का शहर चांगलं आहे? सध्या सांग. हा, उभी राह. ही मुंबईला गेली होती, ठीक आहे. 1 वर्षात परत आली. हा बेटा, तर मुंबईमध्ये जे काही वातावरण आहे, पुण्यामध्ये म्हणा, कलकत्ता म्हणा, बँगलोर म्हणा, मोठे मोठे शहर आहेत जिथे तिथं लोकवस्ती भरपूर आहे. त्या ठिकाणी आज वातावरण, हवेमधलं जे ऑक्सिजन आहे ते खूप कमी प्रमाणात आहे आणि वातावरण खूप खराब आहे. त्यासाठी माणसाचं आरोग्य चांगलं राहत नाही आणि जर माणूस आरोग्य नसेल तर आजारी पडेल. आजारी पडले तर काम चांगलं करेल का तो?
तुम्ही आजारी पडलात शाळेत व्यवस्थित याल का? नाही ना. अभ्यास कराल का? नाही करणार. मग सरांच्या ओरडा खाल, मग सरांना सांगावं लागेल, डॉक्टरचं सर्टिफिकेट आणावं लागेल. तर यासाठी म्हणून आज जे खेड्यातल्या ज्या शाळा आहेत अतिशय उत्तम शाळा आहेत आणि त्या तुमच्यासारख्या लहान वयोगटातल्या मुलांना तुम्हाला मोठं होण्यासाठी, म्हणजे मोठं म्हणजे तुमची वाढ होण्यासाठी, बळकट होण्यासाठी हे वातावरण अतिशय पोषक वातावरण आहे. तर सर्व मुलांनी आपल्या खेड्यात राहायला पाहिजे आणि अभ्यास करायला पाहिजे आणि स्वप्न, मोठे मोठे स्वप्न बघायचे. स्वप्नाशिवाय माणूस कामाला लागत नाही. तर माझ्या या वाढदिवसाच्या निमित्ताने मी एवढंच सांगेन आज की तुम्ही लहान आहात तर आजपासून तुम्ही स्वप्न बघायला शिका. एवढा अभ्यास करा, एवढे अभ्यास करा की त्या विषयाचे तुम्ही तज्ज्ञ व्हा. कसं आहे, तुम्हाला जसा खेळ आवडतो की नाही, खेळात रमलात की आई-वडिलांना तुम्हाला जेवणासाठी मारावं लागतं का? कारण माणूस रमतो त्याच्यामध्ये. तसं तुम्ही अभ्यासामध्ये रमा. तुम्हाला असं ओढून काढलं पाहिजे की चल जेवायला तू, किंवा शाळेतून बाहेर जा. तर अशा प्रकारे तुम्ही कुठलाही अभ्यास म्हणा, कुठलंही काम त्याच्यावर एवढी मेहनत करा की नक्कीच त्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि इतर कुठलंही काम असेल ते अगदी जीव लावून आणि खूप कष्टाने काम करायला आतापासून सवय पाड. हेच माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो. बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या आपण वेळ नाहीये. तुम्हाला जी गोष्ट मिळवायची आहे त्याच्यावर तुम्ही प्रेम करायला शिका. तुला IPS व्हायचं ना, IPS व्हायला खूपच छान आहे. IPS IAS हे ज्या गोष्टी आहेत की आपण देशाला घडवू शकतो, देशाला दिशा देऊ शकतो. सामाजिक कार्याला आपण खूप सोसायटीनं वारा वाहू नेऊ शकतो. अशा अनेक गोष्टी तुम्ही करू शकता की हे सर्वांनी तुम्ही सुरुवातीपासून तर अशाच प्रकारचे स्वप्न बघा आणि त्या स्वप्नाला जसं आपण एखादं झाड लावलं, त्या झाडा वाढण्यासाठी खत टाकावं लागतं, किती टाकावं लागतं, पाणी किती टाकावं लागतं, किती दिवस टाकावं लागतं, सूर्यप्रकाश किती लागतो. तशाच प्रकारे तुम्हाला क्रिकेटर व्हायचं असेल, तुम्हाला IPS व्हायचं असेल, IAS व्हायचं असेल तर किती तास अभ्यास करावा लागेल, किती मेहनत घ्यावी लागेल, कशा प्रकारे वागावं लागेल, कशा प्रकारे तुमची शारीरिक क्षमता लागेल, अभ्यासाची क्षमता कशी लागेल, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला नियोजन आतापासून करावं लागेल. आता तुम्हाला माहिती आहे यांचं मुलांचं वय किती आता? 11. तुम्हाला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं वय 14व्या वर्षापासून महाराजांनी नियोजन केलं होतं किंवा स्वप्न पाहिलं होतं की मला काय पाहिजे, काय निर्माण करायचं, काय पाहिजे, कोण कोण मोठ्याने बोला. आता आपण शिवाजी महाराजांच्या एरियात राहतो, रायगड जिल्हा महाराजांचे स्वराज्य शपथ घेतली होती. वय किती होतं? 14 वर्ष. आणि त्याच्यानंतर महाराज 50 वर्षी मृत्यू पावले. म्हणजे महाराजांनी अख्ख्या 50 वर्षामध्ये पूर्ण महाराजांचं जीवनच नियोजित होतं. तशा प्रकारे तुम्हाला बाळांनो आपण फार नशिबवान आहात. तुम्ही फार नशिबवान आहात की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जरी शिवनेरी झाला असला तरी महाराजांची राजधानी महाड आहे. महाड तुम्हाला माहिती आहे सर्वांना? रायगड किल्ला माहिती आहे ना? किती जण गेलात रायगड किल्ल्यावर? प्रतापगडावर. तर तशा प्रकारे तुम्ही आयुष्य घडवा. आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी तुम्हाला तुमच्या उदंड पुढच्या भविष्यासाठी ढेगभर शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तिकडे तिकडे त्या बाजूला. पोरांना पाय लागतोय. हे बघा इकडे शैक्षणिक साहित्याचं वाटप होत आहे. तारखेला मी परत येणार तुमच्याकडे. ऑलवेज वेलकम.
10 तारखेला पुन्हा एकदा प्रत्येक 10 तारखेला आलं तरी चालेल. धन्यवाद. प्रियांश, आता डॉक्टर सर आले होते आपल्या शाळेमध्ये, कसं वाटलं तुम्हाला? एक शैक्षणिक साहित्य, वह्या दिल्या, चॉकलेट दिलंय, कसं वाटलं? सरांना विश केलात का तुम्ही? अच्छा, मग सरांनी जे सांगितलंय त्यानुसार वागणार ना आता? म्हणजे स्वप्न, सरांनी खूप सारी स्वप्न बघायला सांगितले, अशी स्वप्न बघणार काय? इथे दोन्ही शाळांमध्ये युगंधर प्रतिष्ठानच्या मार्फत जो कार्यक्रम, शैक्षणिक साहित्य वाटप जो कार्यक्रम सरांच्या वाढदिवसानिमित्त ठेवला होता तो पार पडलाय. तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे आशीर्वाद आणि प्रेम आपले जे डॉक्टर सर आहेत त्यांच्या पाठी कायम असू द्या आणि आपल्या पाठी देखील असू द्या. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओ आहेत त्यांचा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर चला भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, काळजी घ्या, धन्यवाद.